घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। ऐश्वर्याने आणलेली लताबाई ती जानकीची खरी आई असल्याचं आपल्याला ह्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचं आहे। जोगदिनेने येऊन मात्र जानकीला खूपच मोठा संकेत दिला असतो आणि त्यामुळेच तिच्या समोर आता लताचं सत्य येणार असतं। जानकी ही अनाथ आतापर्यंत ओळखली गेलेली ती आता अनाथ नसते, तर तिची आई दुसरी तिसरी कोणीही नसून पार्वती आई बनून आलेली लताच असते। काय आहे सविस्तर व्हिडिओ हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर प्रेक्षकांनो, आता इथे जी ऐश्वर्या आहे, ऐश्वर्याने तोतया लताजी आपल्या इथे घरी आणलेली असते आणि तेव्हाच ती पार्वती म्हणून तिची ओळख करून दिलेली असते। ती पार्वतीचा रोल अगदीच व्यवस्थितपणे निभावत असते, पण प्रेक्षकांनो, फक्त पैशासाठी आलेली ही लता खरंच लता आहे का, की ती कोणाची तरी आई आहे? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे जाणून घ्यायच्या आहेत। तर व्हिडिओला सुरुवात करू। तर प्रेक्षकांनो, होतं काय, तर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि लताच्या गळ्यामध्ये पार्वतीचे म्हणजेच आपल्या सुमित्राचे दागिने असतात आणि सुमित्राने हे सगळे दागिने खूप हौसेने बनवून घेतलेले असतात। ते पारंपरिक असतात आणि आता ते दागिने ती इथे लताच्या गळ्यामध्ये पाहत असते आणि तेव्हा सुमित्रा तिला म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली? हे सगळे दागिने माझे आहेत आणि तू हे का घातलेले आहेस? त्यावर आता इथे दोघींमध्ये वाद सुरू असतो। तेव्हा लता म्हणते, असं काय करतेस? हे माझे दागिने आहेत, ते नानासाहेबांचं आणि माझं म्हणजेच पार्वतीचं कपाट आहे आणि ह्या दागिनेवर माझा हक्क आहे। हे पार्वतीचेच आहेत दागिने, त्यामुळे मी पार्वती असल्या कारणाने हे दागिने मीच घालणार आहे आणि तू कोण मला बोलायला लागणारी? असं इथे ती बोलत असते। तेव्हा आता इथे सुमित्रा म्हणत असते, असं कसं? पण तू हे दागिने चोरून घेतलेस? तेव्हा आता इथे आणि तुझ्या हातामध्ये हा किल्ल्यांचा जुगडा सुद्धा आहे आणि तुझी हिंमत कशी झाली किल्ल्यांना हात लावायची? त्यावर आता इथे लता म्हणत असते, ए बाई, मी चोरी बिरी काही केलेली नाहीये आणि तू हे असले आरोप माझ्यावरती अजिबातच टाकू नकोस। त्यावर आता इथे सुमित्रा म्हणत असते, म्हणजे तुला काय म्हणायचंय नेमकं? त्यावर ती म्हणते, माझ्या ह्या सुनेने ह्या मला किल्ल्या आणि हे दागिने दिलेले आहेत, असं ती म्हणत असते। आणि तेव्हाच आता इथे सुमित्राला रात्रीचा प्रकार आठवतो, जेव्हा जानकी खाली आलेली असते आणि खाली आल्याच्या नंतर दार ती ओढायला आलेली असते आणि तेव्हाच तिने नानाला सांगितलेलं असतं, नाना दरवाजा उघडा होता त्यामुळे तो मी ओढून घेते। आता इथे सुमित्राने ती गोष्ट रात्रीची ऐकलेली असते, पण ती इथे जानकीला काही बोललेली नसते आणि तेव्हाच मात्र आता इथे हे सगळं तू केलंस असं म्हणूनच आता सुमित्राने जानकीच्या कानाखाली सनसनीतच वाजवलेली असते। तर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याला मात्र प्रचंड आनंद झालेला असतो। तिचं जे स्वप्न होतं की फक्त आणि फक्त मला जानकीच्या कानाखाली वाजलेली पाहिजे आहे आणि ती आता माझी इथे पूर्ण इच्छा झालेली आहे, असं इथे तिचं म्हणणं असतं। आणि तेव्हा आता इथे सुमित्रा फक्त इथे कानाखाली वाजूनच शांत बसत नाही, तर ती म्हणत असते, अगं, मी काय कमी केलं तुला? आईचं प्रेम दिलं मी तुला, एवढी 10 वर्ष सुनेचं नाही तर मुलीचं स्थान दिलं आणि तू आज असं वागत आहेस माझ्याशी? काय कमी केलं मी तुला? अगं, तू अनाथ आहेस। एक गोष्ट लक्षात ठेव, सून ही मुलगी कधीच होऊ शकत नाही आणि आज तू ते सगळं काही सत्य करून दाखवलेलं आहेस। एवढं मी तुझ्यावर आईसारखं प्रेम केलंय, कधीही तुला अंतर दिलं नाही आणि आज तू मात्र या थराला जाऊन वागलेली आहेस। या थराला तुझी हिंमत कशी झाली जानकी एवढं सगळं काही करण्याची? असं म्हणूनच आता इथून सुमित्रा निघून गेलेली असते। इकडे मात्र जानकीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते, कारण सुमित्राने तिला अनाथ हा शब्द पहिल्यांदा वापरलेला असतो। लग्न झाल्यापासून गेली 10 वर्षात तिला कधीच तिची आई अनाथ म्हटली नव्हती किंवा कधी तिला अनाथ असलेलं जाणवलं नव्हतं। आज मात्र ह्या सगळ्या गोष्टी घडल्यामुळे जानकी अस्वस्थ होते। इकडे मात्र आपली दुसरी टीम
अगदीच त्यांच्या पोटामध्ये अगदीच गोळे आलेले असतात किंवा अगदीच आपण म्हणू शकतो बटरफ्लायज नाचत असतात. हो, कारण आजी तर नव्हत्या तो तमाशा पाहायला. त्यामुळे आता जो सारंग आहे तो आणि त्यासोबत ऐश्वर्या आजी आल्याच्या नंतर रंगून रंगून ह्या सगळ्या काही गोष्टी आता त्यांना सांगत असतात. आणि रंगून रंगून ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्याच्या नंतर आता इथे मात्र जी काही ऐश्वर्या म्हणत असते, मला एवढी मजा आली ना, त्या मला जानकीच्या अशी सनसनीत कानाखाली वाजलेली ऐकायची होती. आणि आता मला तिचा चेहरा पाहायचा आहे, मी आलेच असं म्हणून ती तिथून निघून जाते. पण हे सगळं काही या पद्धतीने झालंय, कसं घडवलंच, असं सगळं ऐश्वर्या घडवलेला प्रकार त्यांना रंगून रंगून सांगत असते. तर आता प्रेक्षकांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली जानकी देवासमोर हात जोडून बसलेली असते. ती देवाला प्रार्थना करत असते, देवा माझं काय चुकलंय, एवढी मोठी मला शिक्षा का दिलीस? गेल्या 10 वर्षात मला माझ्या सासूबाईंनी, माझ्या आईनी कधीच अनाथ म्हटलं नाही आणि आज मला अनाथ म्हटल्याचा एवढा त्रास का होतोय? आज खरंच मला माझी आई असती तर, आज मला माझ्या मधुभाऊंची खूप आठवण येते, पण आज माझी इथे आई असती तर, खरंच मला अनाथ असं का ठेवलंय देवा तू? काय चुकलंय रे माझं? खरंच अनाथ होणं हे माझ्या हातात होतं का? नाही ना. मग आईने मला आज परक का केलंय? त्या का असं म्हणाल्या की एक सून मुलगी कधीच होऊ शकत नाही आणि आज तू हे सिद्ध केलंयस की मी अनाथ आहे. खरंच खरंच रे बाप्पा, मी अनाथ आहे म्हणून हे सगळं काही झालंय. माझ्याकडून काय चूक झाली? असंच इथे जानकी देवाकडे प्रार्थना करून बोलत असते. तेव्हा ऋषिकेश तिच्या मागे आलेला असतो तिला समजवायला, कारण ऋषिकेशसाठी जानकी किती महत्त्वाची आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि जानकी अनाथ असली तरी आत्तापर्यंत तिला कोणीच अनाथ म्हटलं नव्हतं किंवा आईचं प्रेम इथे दिलं होतं, बापाचं प्रेम मिळालं होतं. एक नवरा म्हणून ऋषिकेशने सगळी काही कर्तव्य पूर्ण केली होती. पण आज जानकी खूप जास्त दुखावलेली होती आणि हे सगळं काही त्या ऐश्वर्यामुळे झालेलं असतं. पण ऐश्वर्याला मात्र खूपच जास्त माज असतो. ऐश्वर्याला जानकीचा रडवलेला चेहरा पाहायचा असतो. पण जेव्हा ती इकडे जानकीला शोधण्यासाठी बाहेर येते तेव्हा मात्र आता मागूनच जानकी तिला आवाज देते, काय ग, काय चाललेलं आहे? काय पाहायचं आहे तुला नेमकं? का करतेस तू हे सगळं काही मुद्दाम? असंच इथे आता ती बोलत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ती बोलत असताना जानकी म्हणत असते, तुला काय सिद्ध करायचं आहे नेमकं? का करतेस हे सगळं काही तू? तेव्हा आता इथे ऐश्वर्या म्हणत असते, का करते? मला तुझ्या कानाखाली वाजलेली पाहिजे होती आणि आज माझं ते सगळं काही इथे स्वप्न जे होतं ते सत्यात उतरलं आहे आणि हे सगळं मी त्यासाठीच केलेलं आहे. असंच इथे आता ती बोलत असते. पण आता प्रेक्षकांनो, इथे मात्र जानकी आणि ऋषिकेश खूप मोठा इथे आता प्लॅन बनवतात. तो म्हणजेच की आता आपलं भांडण झालं आहे असं आपण दाखवायचं आणि भांडण झाल्याच्या नंतर आपण अशी मागणी करायची, ती म्हणजेच की DNA टेस्टची. आणि त्यामुळेच आता इथे सगळ्यांसमोर ऋषिकेश आणि जानकी प्रचंड भांडत असतात. इथे ऋषिकेशने जो सारंग आहे त्याला सुद्धा खूप जास्त मारलेलं असतं आणि आता सगळ्यांसमोर जानकी आणि ऋषिकेशचं भांडण असतं. तेव्हा आता इथे जानकी सतत म्हणत असते की मी तुम्हाला सांगते, ही खरी पार्वती आई नाहीये, ही एक तोतया लता आहे, ही खरी पार्वती आई नाहीच आहे. आणि तेव्हा मात्र इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, काय नाहीये, किती त्यांनी पुरावे सादर केलेले आहेत, पण आता इथे तुला आणखी काय हवंय? त्यावर आता जानकी म्हणत असते, हो, माझा त्या पुराव्यावरती अजिबातच विश्वास नाहीये. आणि तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणत असतो, म्हणजे तुझा त्या पुराव्यावर विश्वास नाहीये म्हणजे? तेव्हा आता जानकी म्हणत असते, माझ्यासमोर जोपर्यंत सगळ्यात मोठा आणि खुलासा होत नाही किंवा सगळ्यात मोठा पुरावा मिळत नाही तोपर्यंत मी ह्या बाईवर विश्वास ठेवणार नाहीये. तेव्हा आता ऋषिकेश म्हणत असतो, अच्छा, म्हणजे कुठला पुरावा? त्यावर आता ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, मग मी लताईची आणि माझी DNA टेस्ट करतो. आता मात्र DNA टेस्टचं नाव काढल्याच्या नंतर ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच प्रेक्षकांना सरकलेली असते. तिला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो. आता DNA टेस्ट केले तर हे रिपोर्ट समोर येणार आणि त्यासोबतच पार्वती ही ऋषिकेशची आई नाही हे सगळं सत्य सर्वांसमोर येणार. यामुळेच ती खूपच मोठी घाबरलेली असते. पण प्रेक्षकांनो, DNA टेस्टचा विषय तर बाजूलाच राहिला, पण त्याहूनही जब्बर असा ट्विस्ट आपण पाहत आहोत. तो म्हणजेच की आता जेव्हा ही गोष्ट जी काही घडत आहे घरामध्ये,
त्यामुळे आता इथे जानकी खूपच जास्त अस्वस्थ झालेली असते आणि म्हणूनच तिने आता जोगदिनीला घरामध्ये बोलावून घेतलेलं असतं. जोगदिनीला घरामध्ये का बोलावून घेतलेलं असतं तर आता घरामध्ये तिच्या सासूचं जे काही नातं बिघडलेलं आहे किंवा घरामधील जे वातावरण बिघडलेलं आहे त्यामुळे बोलावून घेतलेलं असतं. तेव्हा जोगदीन म्हणत असते, अगं पोरी, तुला जे संकट वाटते ते तुझ्यासाठी देवी आईचा आशीर्वाद आहे. हा फोटो आणि त्यामुळे तू अजिबातच काळजी करू नकोस. तुला आता जे संकट वाटतंय ना ते कदाचित तुझ्यासाठी देवी आईचा आशीर्वाद असू शकतो. म्हणजेच काय तर संकट म्हणजे कोण तर लताई. हो, लता म्हणजेच आलेली ऋषिकेशची खोटी बनून पार्वती आई. तो तुझ्यासाठी आशीर्वाद असू शकतो. आशीर्वाद म्हणजे काय असा जानकीला विचार पडतो. म्हणजे नेमकं जोगदिनीला काय सांगायचं आहे असा इथे ती विचार करत असते आणि तेव्हाच मात्र तिच्या त्याच विचारावर आता जानकी मात्र सत्यापर्यंत जाऊन पोहोचणार असते. तर इकडे मात्र घरामध्ये लताबाई फिरत असतात आणि तेव्हाच त्यांच्या हातामध्ये एक फाटलेला फोटोचा तुकडा येतो आणि त्या फोटोच्या तुकड्यावरून त्या म्हणत असतात, हा फोटो इथे कसा? हा फोटो तर माझ्या मुलीचा आहे. हा फोटो माझ्या मुलीचा आहे. हो, ही मुलगी म्हणजेच माझी 1.5 वर्षाची चिमुरडी. ह्या चिमुरडीला मी इथे मधुभाऊंच्या अनाथ आश्रमामध्ये सोडून गेले होते आणि हा फोटो इथे कसा असा बोलत असते आणि तेव्हाच मात्र फोटोचा दुसरा तुकडा इथे ती पाहते. तो फोटोचा दुसरा तुकडा पाहिल्याच्या नंतर जोडल्याच्या नंतर तिच्या लक्षात येतं, म्हणजेच ही खरंच माझी मुलगी आहे. मी तिची आई आहे आणि ती माझी मुलगी याच घरात आहे असा इथे ती विचार करत असते आणि तेव्हाच आता लता रडायला सुरुवात करते. इथे आईचं प्रेम उफाळून आलेलं असतं. मधुभाऊंच्या अनाथ आश्रमामध्ये सोडलेली इथे ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून प्रेक्षकांनो जानकीच असते. कारण आता इथे जी ऐश्वर्या आहे, ऐश्वर्या सगळं काही बोलणं इथे ऐकत असते आणि ऐश्वर्याने सगळं काही बोलणं इथे ऐकल्याच्या नंतर इथे तिच्या मनामध्ये विचार येतो, म्हणजे ज्या ऋषिकेशच्या आईला मी पार्वती बनून आणलेला आहे ती लताबाई इथे जानकीची आई आहे आणि ती सुद्धा खरी आई आहे असं इथे आता ऐश्वर्याच्या समोर आलेलं असतं. पण आता प्रेक्षकांनो जेव्हा इथे लताबाईला कळेल ती दुसरी तिसरी मुलगी कोणीही नसून ती फक्त आणि फक्त जानकी आहे. ज्या जानकीसाठी किंवा ज्या जानकीच्या विरोधात आपण कटकारस्थान करत आलेलो आहोत, ज्या जानकीचा संसार मोडायला आलेलो आहोत तीच आपली मुलगी आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता जेव्हा इथे लताबाईला कळतील आणि तेव्हा इथे मात्र काय होईल त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आता जानकीला सुद्धा ही गोष्ट कळेल की लताबाई तिची खरी आई आहे तेव्हा मात्र ही मालिका खूपच मोठ्या वळणावर जाऊन पोहोचणार असते प्रेक्षकांनो. पण आता मात्र ऐश्वर्याला खूपच मोठी भीती वाटत असते आणि तेव्हा तिला दरदरून घाम सुद्धा फुटलेला असतो. कारण प्रेक्षकांनो जानकीने जोगदिनीने जे काही संकेत इथे दिलेले असतात त्या संकेतामुळे मात्र आता इथे खूपच मोठा ट्विस्ट आलेला असतो आणि जानकी कशा पद्धतीने जोगदिनीने केलेलं भाकीत शोधून काढेल हे पाहणं मात्र खूपच जास्त रंजक असणार आहे. तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन ट्विस्ट सोबत. तोपर्यंत पाहत रहा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे असे छान छान आणि डेली अपडेट्स. धन्यवाद.